श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सायंकाळ सर्वांना. आणि आजचा वार आहे मंगळवार. संध्याकाळची मी दिवाबत्ती कोणत्या प्रकारे करते ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. दिवा लावून घेतला आधी देवाऱ्यासमोर. मी काय म्हणजे कायमच दिवा असा तेवत नाही ठेवत. एक जण दिवा देवाऱ्यातला शांत करत नाहीत, तर माझा काय दिवा कंटिन्यू चालू नसतो. तर आधी दिवा लावून घेतला. तुपाचा काय नाही, तेलाचंच दिवं मी लावत असते. त्यानंतर उदबत्ती पूर्ण घरातनं सगळीकडनं फिरवून घेते. आता आमच्या इथे 3च खोल्या आहेत छोट्या छोट्या, तर सगळ्या घरातनं फिरवून घेते. आणि दरवाजावर मी असं महाराजांचं वगैरे जे हे असेल ते लावलेलं आहे त्यालासुद्धा ओवाळून घेते. आणि त्यानंतर मग कापूर वगैरे लावते. एखादा देवीचा कोणता पण स्तोत्र म्हणते, श्रीसुक्त असून दे किंवा महालक्ष्मी अष्टक असून दे ते म्हणते. वेळ असेल त्यावेळी म्हणते, वेळ नसेल त्यावेळी मग काय ते राहून जातं. पण अशा पद्धतीने मी संध्याकाळची दिवा अगरबत्ती करत असते. आणि संध्याकाळी आमच्या इथे असं पसायदान आणि रामरक्षा ही टीव्हीवर लागलेली असते, ती मी लावून देते. कबीरांनी किती छान पद्धतीने सगळं सविस्तर वर्णन केलेलं आहे, ते थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर केलं. आपण म्हणतो आपण ईश्वरनिष्ठ आहे, तर आपण खरोखरच ईश्वरनिष्ठ नाही आहे. आपण सगळे नश्वरनिष्ठच आहोत. कारण आपल्याला नको त्या गोष्टींचा मोह हा झालेला असतो आणि पाहिजे त्या गोष्टीचा नसतो. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. चहा झाला का सर्वांचा? कसं झाला डोंगराचा प्रवास? एक नंबर झाला सगळ्यात. मग कशी व्यवस्था होती त्यांची? व्यवस्था सगळ्यात एक नंबर, सगळ्यात व्यवस्था होती. 3 लक्झरी होत्या गाडी. 3 लक्झरी होत्या. आणि किती माणसं होती तरी? तरी एका लक्झरीमध्ये नाही म्हणजे तरी 50-55 माणसं असतात. जेवणाचं सगळं व्यवस्थित. मग 3 AC होत्या? एक AC होती, एकच AC होती. म्हणजे तुमची होती ती, बाकीच्या नव्हत्या काय? नव्हत्या. आणि खाणं पिणं सगळं चांगलं केलं त्यांनी. काय काय होतं? आचार्य बी तिथला गाडीतलाच होता. आचार्य त्यांच्या गावचाच असतंय खरं. होता आचार्य. पातेली वगैरे सगळं बहीणच माझी सगळं घेऊन जाते. सगळं घरचं होतं सगळं. नाश्त्याला काय होतं? इथनं जाताना बाळमामावर वडापाव होता, ताक होतं मध्ये. गेल्यानंतर काय चहा वगैरे असते तिथं. जेवण दुपारचं जेवण झालं की संध्याकाळचं बी जेवण. नंतर दुपारी जेवण काय केलं तर मग? दुपारी तेच की बासुंदी. दुपारी इथनं गेल्यावर दुसऱ्या दिवशी नाही, इथनं गेल्यावर काय होतं? भाताने झुणका होता गेलेल्या दिवशी. भात झुणका. आणि दुसऱ्या दिवशी काय चपात्या होत्या, बासुंदी होती, भजी होतं, भात, आमटी. भजी कसलं? पालक भाजी, कढी होती. 5 नमुने जेवण होतं चांगलं. सगळ्या बायका सगळ्या चपात्या वगैरे करत होत्या. कडबू होतं त्यातनंच केलेलं. आणि देवाला कडबू लागतो. होय, कडबूचा मान असतो मेन म्हणजे. कडबू केलं. कसं वाटलं? सगळ्यात जास्त माणसात गेले की भारी वाटते ना? भारी वाटते सगळ्यात. आणि सगळ्या हौशी आहेत मेन मला. हौशी आहेत सगळी, हसत खेळत मजेत. हौशी तशी असली तर प्रवास चांगला वाटते. गाणी बिणी म्हणत सगळं नियोजन बी सगळ्या दिवशी करावं लागते. भडंग बिडंगचं पण पॅकिंग केलं ना? भडंगचं पॅकिंग केलं. सगळ्यासनी 2 ते 3 पॅकिंग दिली. आणि ते काय मोकळी जागा असते काय त्यांनी जिथं राहते तिथं? होय, सगळी ओपन जागा असते, ग्राउंड असते. सगळं त्यांनी ताडपदरी म्हणजे असं खाली हातरून साईडनं हिरवं ते कापड लावतात. म्हणजे सगळं हे करतात, पॅक करतात सगळं. वर छत असते करतात.
लोखंडी अँगलचं त्यांनी हेच करतात. ते त्यांची संकटच असते. मांडव घालून संकट एसटीत नसते, मांडव घालूनच हे करतात. सगळ्यांनी देवदर्शनला गेला त्या दिवशी लगेच. देवदर्शनला एक तास ह्याच्यात लावले. पैसे देऊन गेला सगळ्या? पैसे देऊन गेला. किती? 100 रुपये प्रत्येकाचं 100 रुपये? 100 रुपये. प्रत्येकाचं 100 रुपये म्हणजे किती झालं हो मग? तिथं काय पैशाचा हिशोब नाही. म्हणजे हे झालं मग 1 तासाभरात झालं? 1 तासाभरात झालं. पैसे देऊन बी 1 तासाभरात. म्हणजे एवढी गर्दी नव्हती? एवढी गर्दी नव्हती. नाही, दरवेळी लय गर्दी असते. भरपूर गर्दी असते. एवढी म्हणाल जेवढी गर्दी नव्हती. आता गर्दी असल्यानं दर्शन नाही झालं की कसं तर वाटते. दर्शन होते घरी लेट होते. पहिल्यापेक्षा सुविधा चांगल्या आहेत आता. असं चांगले गेले. पाणी बिणी असते व्यवस्थित. आता जाऊन बालाजी सारखं करणार आहेत म्हणते तिथं. करणार असते खरं. आता तर म्हणजे पहिल्यापेक्षा जरा असं म्हणजे असं एवढं काही घाण वाटलेलं नाही किंवा स्वच्छ आहे जरा असं आता पहिल्यापेक्षा. नाही तर आधी माशा नाहीत अजिबात. पहिला लय माशा आणि हे असायचं, आता नाही ते होतं. 2 दिवस होताचा ना तुम्ही? 2 दिवस. जायला 1 दिवस, यायला 1 दिवस. शुक्रवारचा डोंगर उतरत नाहीत म्हणून शुक्रवार संपल्यानंतर 12च्या पुढं डोंगर उतरला. सकाळी 6:30 वाजता 5 वाजता इथं आलो आम्ही. 5 वाजता इथं आलो. 5 वाजता मग कांडगावातून मग 6:30 वाजता इथं आलो कागलमध्ये. छान वाटलं ना? छान वाटलं. म्हणूनच तुम्हाला जावं म्हटलं, कारण मी कायम जातोय. तुम्ही जरा 4 माणसातनं जावं म्हणूनच म्हटलं जावा जरा. मग गार काय होतं? गार कोल्ड्रिंक होते की होतं. बर्फ वगैरे घालून, बर्फातनं घालून सगळं एक होतं. तसं पॅकिंग करून सगळं घालतो. बासुंदी, कोल्ड्रिंक, दूध पण होतं? होय, दूध होतं. उपवासवालेच नाही असं? दूध ते आहे बासुंदीत घालायला. बासुंदी घालायला, चहा करायला तिथं महाग नाही मिळते नाही. म्हणून इथं नेलं का? इथनं सगळं पॅकिंग करून फायबरचं ते नसते काय ते लाल, त्याला सगळं चिकटपट्टी लावून सगळं पॅक करून बरी घालतं. होय, त्यांच्यात ते सगळं आधीच नियोजन असते. चांगलं नियोजन करतात. माणसं पण चांगली आहेत नाही सगळी म्हणजे एकीनं हे करतात. लाडू पण दिलतं वाटतं की कुणी म्हणजे कोण भक्तांनी दिलतं, म्हणजे असं वाटायला. लाडू, कोण खाजा दिलतं. खाजा लाडू दिलतीत म्हणून तर प्रसाद म्हणून हे म्हणजे वाटून खायला लागतं. सगळ्यासनी वाटून खाऊन देत म्हणून. अन्नदान होतंय नाही त्या मार्ग. अन्नदान नव्हते. असल्या वेळी लई जण काय 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 देतात पण. आणि ते 2 जण खर्च उचलतात नाही. रामदास आणि रामदासचा मित्र. नाही, बाकीचे बी थोडं काय तर देतात थोडं. खरं जास्तीत जास्त ही 2 उचलतात जास्त. आणि देवाला केलेलं कधी का वाया जात नाही. सगळं ह्या 2च्याकडे असते सगळं. बाकीचं सगळं करण्यापेक्षा माणसाच्या मुखात नाही घालतात हे महत्वाचं आहे ना. आत्मा शांत होते. नियोजन असते खरं. नियोजन चांगलं करतात. एवढी माणसं न्यायची आणायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. नियोजन चांगलं करतात. बस जाणार काय करायला चालला सा? चालू आहे आता. 8 तास MIDC आणि 5 तास दुकान. आणि बायका पोरासने काय नाही, वेळ नाही. बंद कर. बायका पोरासने वेळ नाही. वेळ दिला द्यायचं कवा येऊन जेवाय बसायचं. झालं काय म्हणायचं, जेवायचं, झोपायचं. चहा झालाय काय, जेवण झालंय काय म्हटलं झालं. होय की नाही? आत्ताच फिरायचं असतंय. म्हातारपणी काय फिरायला मिळत नाही, लक्षात ठेवा. त्याला काय करताय सा? त्याला घेऊन जाताय का? उठते देऊ त्याची वाटी वाजवल्यावर काय घालतात. हे घ्या. आला तो आहे म्हणजे येत नसेल आता इथे.
भरला असेल त्याचं म्हणून येत नसेल. मी आहे म्हणून नाही. मग सगळं खाऊन पिऊन तिथं हुडकालता जाऊन सगळं मग असे हां हुडकालता म्हणलं येऊन खाल्ला की त्यात इकडे ये. आत्ता मी साडी नेसतो बघा, तो नाही इथं नाही आला तर पटणं. साडी नेसलेलं नुसतं दिसून दे त्याला, लगेच येतो इथं. कारण त्याला माहिती आहे कुठं तर जाते. जाऊ का जाणार. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.